बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गारव्हेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। गेल्या कित्येक दिवसापासून महाराष्ट्र हा देशभरामध्ये गाजतोय बरं का। बरं चांगल्या कारणासाठी महाराष्ट्र हा गाजत नाहीये, तर महाराष्ट्र गाजतोय ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेसाठी, महाराष्ट्र गाजतोय गुन्हेगारीसाठी। देशभरामध्ये महाराष्ट्र हा उदाहरण बनलेला आहे। जे आजवर उत्तर प्रदेश, बिहार ही राज्य कशी उदाहरणं बनायची, तसं आता इथून पुढे महाराष्ट्र हे देशभरातलं उदाहरण बनलेलं आहे। एखाद्या राज्यातली कायदा सुव्यवस्था कशी ढासळलेली आहे, एखाद्या राज्यामध्ये गुन्हेगारी कशी वाढलेली आहे किंवा पराकोटीला गेलेली आहे, हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर त्यासाठी महाराष्ट्राचं उदाहरण दिलं जातं। आणि ही सत्य घटना आहे, याच्यामध्ये मी काही वेगळं सांगत नाही आहे। तुम्ही जर पाहाल महाराष्ट्रातल्या गुन्हेगारीचं स्वरूप सध्याच्या घडीला, महाराष्ट्र हा देशात नव्हे तर आशियात देखील अव्वल असेल। आशियामध्ये मी सांगतोय, आशिया खंडामध्ये अव्वल असेल। कारण मी तुम्हाला काही आकडेवाऱ्या सांगतो आणि त्यानंतर माझ्या आजच्या महत्त्वाच्या विषयाला मी सुरुवात करतो। अतिशय धक्कादायक आकडेवाऱ्या आहेत महाराष्ट्राच्या विशेषतः। आता मी तुम्हाला फक्त महिलांवरचे अत्याचार याबद्दलच्याच काही आकडेवाऱ्या सांगतो। सन 2024 आणि सन 2023 मध्ये हे कंपॅरिझन आहे। कंपॅरिझन बघा, 2 वर्षातलं हे कंपॅरिझन। अल्पवयीन मुलींवरील बलात्कार, अल्पवयीन 23 मध्ये 531 केसेस नोंदल्या गेल्या आणि 24 मध्ये 565 केसेस नोंदल्या गेल्या। 23 मध्ये 531, 24 मध्ये 565। प्रौढ महिलांवरील बलात्कार याच्यामध्ये 2023 मध्ये 347 केसेस नोंदल्या गेल्या आणि 2024 मध्ये 393 केसेस नोंदल्या गेल्या। त्यानंतर अल्पवयीन मुलींचे अपहरण यामध्ये 2023 मध्ये 1071 केसेस नोंदल्या गेल्या, तर 2024 मध्ये 1125 केसेस नोंदल्या गेल्या। अल्पवयीन मुलींचा विनयभंग यामध्ये 2023 मध्ये 451, तर 2024 मध्ये 617, म्हणजे आलेख कुठेही कमी नाही। त्यानंतर प्रौढ महिलांचे अपहरण 2023 मध्ये 10 केसेस, 2024 मध्ये 4 केसेस। पुढील ऐका, अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकलणे 2023 मध्ये केसेस नोंदल्या गेलेल्या नाही आहेत, पण 2024 मध्ये 3 केसेस नोंदल्या गेलेल्या आहेत। महिलांचा विनयभंग 1968 आणि 24 मध्ये 2215 आणि हुंड्यासाठी झालेल्या हत्या 2023 मध्ये 0 केसेस आहेत, पण 2024 मध्ये 1 केस आहे। आणि महिलांच्या झालेल्या हत्या 2023 मध्ये 16, 2024 मध्ये 23 आणि मानसिक आणि शारीरिक छळ 2023 मध्ये 696, 2024 मध्ये 405 ही आकडेवारी आहे। आता खरं तर तुम्हाला एक सांगण्याची गोष्ट, ह्या केसेस ह्या कागदोपत्री नोंदल्या गेलेल्या आहेत। कित्येक अशा केसेस आहेत ज्याची सरकार दरबारी नोंद देखील घेतली जात नाही। पोलीस प्रशासन अशा केसेसची नोंद देखील घेत नाही। हे काही तुम्हाला मला इथे वेगळं सांगायची गरज मला वाटत नाही। कित्येक नव्हे हजारो केसेस असतील, अगदी बलात्काराच्या सुद्धा असतील। आता विचार करा ना, ते बदलापूरचं प्रकरण घडलं, ते कधी उघडकीस आलं? 9व्या 10व्या दिवशी। ज्यावेळेस मीडियाने ते प्रकरण उचलून धरलं त्यावेळेस मात्र त्याला एक चेहरा मोहरा मिळाला आणि त्यानंतर आंदोलनं छेडली गेली। त्या गर्भवती आईला सुद्धा तिथे 8 ते 9 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आलं होतं। इतकी निर्दयी व्यवस्था आजवर कधी पाहिलेली नव्हती। मला हे सगळं सांगण्यामागचं तुम्हाला एक कारण सांगतो। आता महाराष्ट्र ज्यावेळेस उदाहरण बनू पाहतोय देशामध्ये, आशियामध्ये उदाहरण बनू पाहतोय, आजवर बिहारची, उत्तर प्रदेशची उदाहरणं गोड लागत होती। आता महाराष्ट्राचं उदाहरण देताना गोडच लागलं पाहिजे। हा विनोदाचा भाग नाही शिवसैनिकांनो, लक्षात घ्या। 1500 साठी ज्यावेळेस आपण आपला स्वाभिमान विकतो, 1500 साठी ज्यावेळेस आपलं महाराष्ट्राची अस्मिता विकतो ना, त्यावेळेस हे असले प्रकार आपल्याला खपवून घ्यावेच लागतील। कारण तुम्ही पहा, बीडचं तर वेगळंच प्रकरण चालू आहे। बीड तर हा एक वेगळा कॉन्सेप्टच आहे, जे शिक्षणाच्या बाबतीत लातूर पॅटर्न वगैरे आपण पाहत होतो ना शिक्षणाच्या बाबतीत, म्हणजे लातूरकडनं शिक्षण कसं असावं तर लातूरसारखं असावं। आता गुन्हेगारी कशी असावी याच्यासाठी बीडचं नाव बदनाम होतं आहे। खरं तर बीडमध्ये खुल्यामध्ये हवेमध्ये गोळीबार करणे, अगदी संपवून टाकणे, सरपंचासारख्या महत्त्वाच्या पदावरच्या व्यक्तीला संपवून टाकणे, त्यानंतर
एवढे सारे पुरावे म्हणजे बैलगाडी भर पुरावे दिल्यानंतर सुद्धा आरोपी अटक न होणे, आरोपीसोबतचे सगळ्या टघ्यांबरोबरचे फोटो व्हायरल होणे, त्यानंतर ह्या टघ्यांनी आरोपीला दिलेलं संरक्षण, हे काही मला इथे वेगळं सांगायची गरज नाही. हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातले विशेषतः काही राजकारणी माजलेले आहेत. इतके माजलेले आहेत कारण फरक काय पडतो, जनतेचा आणि राजकारणात निवडून यायचा आता संबंध संपलेला आहे. म्हणजे तुम्ही नाराज झालात किंवा तुम्ही झाल्या गेलेल्या प्रकाराशी संतुष्ट नाही आहात, तुम्हाला झाला गेला महाराष्ट्रातला प्रकार किंवा दिसत असलेली व्यवस्था तुम्हाला पसंत नसेल, काय फरक पडतो. अगदी शेवटी एखादी योजना घेऊन यायची, 4-5 हजार रुपये तोंडावर फेकून मारायचे आणि मतदान घ्यायचं आणि पुन्हा 5 वर्षासाठी टघेगिरी करायला आपण मोकळे असतो. लक्षात घ्या मला काय सांगायचं इथे. 1,500साठी ज्यावेळेस आपण आपलं स्वाभिमान ज्यावेळेस गहाण टाकतो ना, यांच्या पायावर टाकतो ना, त्यावेळेस हे असले प्रकार आपल्याला खपवून घ्यावेच लागतील. मी वारंवार या शब्दांची पुनरुच्चारणी करतोय. आता बघा कल्याणमधलं, आता कल्याण म्हटलं तर आजवर ह्या कल्याणने म्हणजे हे कल्याण आणि डोंबिवली खरं तर ही सांस्कृतिक केंद्र होती महाराष्ट्रातली. कल्याणचं नाव सगळ्यात उंच यासाठी असायचं कारण महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमाराचं प्रमुख केंद्र हे कल्याण होतं. कल्याणचा दुर्गाडी किल्ला होता. तुम्हा सर्वांना या गोष्टी चांगल्याच माहिती आहेत. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा तो किस्सा तुम्ही सर्वांनी ऐकला असाल. पण आता कल्याण कशासाठी बदनाम होतं तुम्ही सर्वजण पाहताय. अगदी काल परवाचं कल्याणच्याच बाजूचं शिळफाट्याचं ते अक्षता म्हात्रे प्रकरण असेल, बलात्कार आणि खून. त्यानंतर कल्याणच्याच आसपासचं उरणचं प्रकरण तुम्ही पहा, बलात्कार आणि खून. त्यानंतर बदलापूरचं कल्याण लोकसभेच्या अंतर्गतलंच हे केंद्र, बलात्कार आणि खून. म्हणजे पहा नेमकं चाललंय काय. आणि काल एका 12 वर्षीय चिमुरडीला अगदी त्याच प्रकारे किंबहुना त्याहूनही भयंकर प्रकारे, म्हणजे बदलापूरपेक्षाही भयंकर प्रकारे तिला संपवण्यात आलं. 12 वर्षाची ही चिमुरडी, 12 वर्षाची मुलं, म्हणजे विचार करा ना तुम्ही. म्हणजे हे उच्चारताना देखील अंगावर शहारा येतो, उच्चारताना देखील. कारण मी ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी जवळून सांगू शकतो. मी स्वतः मुलीचा बाप आहे. आणि ज्यावेळेस मुलीचा बाप पण असतो ना, त्यावेळेस ह्या गोष्टी आपण सगळ्यात चांगल्या प्रकारे समजू शकतो. 12 वर्षीय चिमुरडी म्हणजे मी हे देखील सांगताना मला कुठेही कमीपणा वाटणार नाही. ज्यावेळेस दिल्लीमध्ये निर्भया प्रकरण घडलं होतं, जी निर्दयता त्या प्रकारात केली गेली होती, त्यानंतर महाराष्ट्रातच सगळी सारीच्या सारी प्रकरणं महाराष्ट्रातच निघाली. तुम्ही पहा ना, आत्ता काल परवाचं झालेलं ते प्रकरण पहा बदलापूरचं. त्या प्रकरणामध्ये कशा प्रकारे त्या चिमुरडीच्या बाबतीत, मला खरं तर ते विषय पुन्हा काढायचा नाही आहे शिवसैनिकांनो, पण कालच्या चिमुरडीच्या बाबतीतही अगदी तोच प्रकार, अगदी लोखंडी रॉडचा वापर केला गेला. म्हणजे शब्द कमी पडतात. हे असले नराधम कसे जन्माला येतात. यांच्या डोक्यामध्ये, मानेच्या वरच्या अवयवामध्ये नक्की मेंदू असतो, माणसाचा असतो की कुणाचा असतो मला खरंच समजत नाही. यांची तुलना खरं तर कशाशी करावी. पण ह्यांच्या डोक्यामध्ये माणसाचा मेंदू नसतो किंवा माणसाचं हृदय देखील नसतं. मला वाटत नाही जनावराचं हृदय देखील याच्यापेक्षाही चांगलं असेल. एखाद्या किड्या मुंग्याचं मन हृदय ह्याच्यापेक्षा चांगलं असेल. बरं, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एक महिलासुद्धा साथ देते, त्याची पत्नी साथ देते, जी आता सध्या माफीचा साक्षीदार आहे. ही कुठून येतात, ह्या प्रवृत्ती कशा जन्माला येतात याच्यात लक्ष द्या तुम्ही. ह्या प्रवृत्ती तेव्हा जन्माला येतात, प्रवृत्ती असतील हो समाजामध्ये, पण प्रवृत्तीला एक भीती असली पाहिजे, तो डर असला पाहिजे, डर. आणि तो डर तेव्हाच येतो ज्यावेळेस प्रशासनाची किंवा प्रशासनावर पकड मजबूत असते, पोलीस प्रशासनाचा धाक असतो. त्यावेळेस धाक उरलाय. तुम्ही मला खरं सांगावं, छातीवर हात ठेवून सांगावा, आज कोणीही उठतो आणि पोलिसांना ऐरा म्हणून काहीही बोलून जातो. आज कोणीही उठतं पोलिसांच्या विरोधात, पोलिसांच्या तोंडासमोर बोलून जाते. याचं कारण एक महत्त्वाचं लक्षात घ्या. याचं कारण ती प्रतिमा आपण देखील जपलेली नाही. आपली म्हणजे पोलीस प्रशासनाने स्वतःची प्रतिमा देखील जपलेली नाही. कारण काल परवाच्या त्या शुक्लाच्या प्रकरणात देखील पहा, आता ही छोटी मोठी प्रकरणं, ह्या हत्येंसमोर ही प्रकरणं छोटी मोठी. खरं तर मराठी अस्मितेवर घातलेला हा घाला होता. त्या शुक्ला प्रकरणामध्ये 109ची केस बनायला हवी होती, मर्डरची, अटेम्प्ट टू मर्डरची केस बनायला हवी होती. पण प्रकरणं अगदी वेगळ्या IPC मध्ये घातली गेली, जेणेकरून समोरच्याचा जामीन मंजूर होईल, जेणेकरून कोर्टामध्ये जास्त काही चालणारच नाही. भले
PC मिळालेली असेल, भले पोलीस कस्टडीमध्ये असेल, पण जामीन पटकन कसा मंजूर होईल यासाठी पोलिसांनी प्रयत्न केलेत का? तुम्ही मला सांगावं, 109 का नाही टाकला गेला? ज्या वेळेस त्याच्या डोक्यावर 14 टाके पडतात, तो रक्ताच्या थारोळ्यात पडतो, थंड डोक्याने विचार करून कट करून हा हत्या करण्याचा प्रयत्न केला जातो, 109 टाकली जात नाही. आता कालच्या प्रकरणामध्ये तुम्ही जर पाहिलं असाल, त्या आरोपीला, त्या विशाल गवळीला त्याच्या बुलढाण्यावरून सासरवाडीहून अगदी सलूनमध्ये जाऊन अटक करण्यात आली. सलूनमध्ये जाऊन म्हणजे पोलिसांमध्ये ती कॅपॅसिटी आहे, ते कॅलिबर आहे, त्यांच्यामध्ये ती ताकद देखील आहे, त्यांचं ते गुप्तचर यंत्रणा देखील तेवढीच मजबूत आहे की आरोपी कुठे असू शकतो. जर त्याला पोलिसांनी जर त्याला सलूनमध्ये अटक केली जाऊ शकते, तर तुम्ही विचार करा, पोलिसांकडे ती ताकद नसणार का? पोलिसांकडे ताकद आहे, पण वापरू दिली जाते का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आज पोलिसांवर कुठलाही ऐरागैरा आमदार येतो, पोलिसांवर अरेतुरे करून जातो, पोलिसांची आई बहीण काढून जातो, पोलिसांच्या अगदी खालच्या भाषेत पोलिसांशी बोलून जातो. तुम्ही मला सांगावं, अशा परिस्थितीत पोलिसांचं मनोधैर्य उंचावणार आहे का? कुणाचे हे लागेबांधे? आता कालच्या केसमध्ये देखील 109 पोलिसांना टाकायची जरी असेल, तर कुठून दबाव आला असेल पोलिसांवर देखील की 109 टाकली नाही गेली पाहिजे? या सगळ्या गोष्टींची कुठेतरी एक चौकशी झाली पाहिजे, निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. आज 12 वर्षीय चिमुरडीला तिच्यावर अतिप्रसंग करून तिला संपवण्यात आलं, ही काही साधी गोष्ट नव्हे. आज हे आपल्या घराच्या बाहेर घडतंय, उद्या तुमचे आमचे उंबरे ओलांडून ज्यावेळेस हे प्रसंग आपल्या घरांमध्ये घडतील, त्याच वेळेस आपल्याला कळणार आहे का? बरं, हा नराधम, इतका माजलेला नराधम, हा हत्या करून दारूच्या दुकानात जाऊन बिनदिक्कतपणे दारू खरेदी करतोय आणि दारूचा आस्वाद घेतोय. आता दारूवरून आठवलं शिवसैनिकांनो, महाराष्ट्राचं महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार दारूच्या अतिरिक्त दुकानांना परवानग्या देणार आहे. महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी म्हणजे कॅगचे ताशेरे असतील, मला वाटतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ताशेरे असतील, की महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी, या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी आपण नेमकं काय करणार आहात? ह्या प्रश्नांवर आता सरकार ही अशा प्रकारची सारवासारव करत आहे. म्हणजे बिअरच्या दुकानांमध्ये देखील आता तुम्हाला वाईन किंवा विस्की किंवा रम किंवा दारू उपलब्ध होणार आहे. आजवर पहा, 1972-73 पासून मला वाटतं दारूच्या दुकानांच्या नवीन परवान्यांना, मला वाटतं नवीन परवाने दिले गेले नव्हते, जे आहे ते जुन्याच दुकानांचे परवाने होते. मग आता हे परवाने देऊन म्हणजे तुम्हाला तुमचं उत्पन्न वाढवायचं आहे, तर तुम्ही समाजाला बघा, शेवटी मी एक गोष्ट मी इथे कबूल करतो आणि मान्य देखील करतो की बाहेर दुकानं आहेत म्हणून समाज नशेबाज होणार नाही, बाहेर दुकानं आहेत म्हणून समाज व्यसनांना जाणार नाही. पण लक्षात घ्या, तुमची मानसिकता ह्याच्यातून लक्षात येते की तुम्हाला आपले महसूल वाढवण्यासाठी दारू हा एकमेव पर्याय दिसतो. महाराष्ट्राच्या महसुली उत्पन्नाचा जवळपास 20 ते 25% हा या लिकरमधून येतो. हे देखील आज इथे मान्य करावं लागेल. होय, एकट्या दारूमधून 20 ते 25% महसुली उत्पन्न महाराष्ट्र कमवतं आणि ही गोष्ट काही भूषावह नाही आहे. अनेक गोष्टी आहेत इथे. आज तुम्ही दारूची दुकानं उघडलीत म्हणून सारेच्या सारे जाऊन दारू पितील असंही नाही, पण दारूची दुकानं उघडून आपण त्या गोष्टीला एक उदात्तीकरण करत आहोत. त्या गोष्टीचं आपल्या सर्वांसमोर आपण दारू ठेवायची कायम. त्या बघा, शेवटी कसं असतं, 100 वेळा एखादी गोष्ट तुमच्या डोक्यावर हॅमरिंग होत राहिली ना, 101व्या वेळेस आपण त्या गोष्टीचा विचार करू लागतो. चांगलं असू शकतं, सरकार उदात्तीकरण करते, चांगलं असेल. जसं सिगारेटच्या पाकिटांवर आपण त्या सिगारेटचे दुष्परिणाम वगैरे, आपण ते कॅन्सर झालेले ते चेहरे तोंड आपण टाकली, काय फरक पडला त्याने मला सांगा? किती सिगारेटचा खप कमी झाला ती तोंड टाकल्यानंतर? सिगारेटचा खप वाढतोच आहे, काही फरक पडत नाही. व्यसन ही एक अशी गोष्ट आहे जी, व्यसन नावाची गोष्ट तुम्ही त्या रिहॅबिलिटेशन सेंटर्समध्ये जरी गेलात ना, व्यसनमुक्ती केंद्रात, तरी सुद्धा जात नाही. मग आपण अशा ह्या गोष्टींसाठी प्रोत्साहन देऊन आपण लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 टाकून त्यांचे आयुष्य बर्बाद करत नाही आहोत का? म्हणजे भावांच्या खात्यातून काढायची, बहिणींच्या खात्यात टाकायची, पण भावांचं आयुष्य देखील बर्बाद करायचं. या गोष्टींचा कुठेतरी विचार केला गेला पाहिजे. मला आणखी एक साधंसं उदाहरण देतो, गुटखाबंदीचं. महाराष्ट्रामध्ये खरं तर गुटखाबंदी आहे. याच्यावर तुमचा विश्वास बसेल नाही बसेल मला माहीत नाही, पण होय, महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी आहे. कागदोपत्रिका होईना, महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे. आज कुठल्याही महाराष्ट्रातल्या एखाद्या पानटपरीवर जायचं, कुठल्याही शहरातल्या जा, ग्रामीण भागातल्या जा, खेडोपाड्यातल्या जा,
पान टपरीवर जायचं आणि गुटखा मागायचा. आधी तुम्हाला एखादंच पाकिट दिलं जायचं, म्हणजे सलग एक पाकिट असायचं. आता 2 ते 3 वेगवेगळी पाकिटं दिली जातात आणि ती 3ही पाकिटं मिक्स केली, एकत्र केली की गुटखा तयार होतो. ह्या अशा क्लुप्त्या लढवल्या जातात. आणि क्लुप्त्याच कशाला, 1 रुपयाचं पाकिट तुम्हाला 20 रुपयाला सुद्धा विकलं जातं आणि 20 रुपयांना सुद्धा विकत घेणारे आहेत बरं का. 1 रुपयाचं गुटख्याचं पाकिट 20 रुपयांना घेणारे आहेत. मला एक सांगा, याच्यातून काय झालं? फक्त ह्याच्यातून म्हणजे ज्याला गुटखा खायचा तो गुटखा खाणार, अशा ना तशा प्रकारे खाणार, ज्याला खायचा आहे तो कसाही खाणार. पण सरकारचं आता महसुली उत्पन्न बंद आहे, वाढवा ना, गुटखेही चालू करा. काय बिघडतंय, काय फरक पडतोय तुम्ही मला सांगायचं? काय फरक पडतो? काहीच फरक पडत नाही. आज जर सरकारने मनाशी ठरवलंच असेल ना की महाराष्ट्राचं महसुली उत्पन्न हे महाराष्ट्राला देशोधडीला लावून, महाराष्ट्रातल्या लोकांना देशोधडीला लावूनच वाढवायचं आहे, त्यांना धंद्याला लावूनच जर वाढवायचं आहे, त्यांना व्यसनाधीन करूनच वाढवायचं आहे, नशेडी गंजडी करूनच वाढवायचं आहे, तर मग सरकारनेही असल्या प्रकारच्या गुटखा बंद्या ज्यांचा काहीही उपयोग नाही, मी पुन्हा पुन्हा सांगतो, सर्रास उभ्या महाराष्ट्रामध्ये गुटखा मिळतो. जर आजही कोणी म्हणत असेल आमच्या इथे गुटखा मिळत नाही, मला आपल्या गावाचं नाव पाठवावं, आपल्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव पाठवावं. तुमच्या गावामध्ये येऊन मी सर्वांचे चरण धुवून पाणी पिल, मी सर्वांचे पाठवावं. आपल्या गावामध्ये गुटखा मिळत नाही असं नाव पाठवावं. अहो, तुम्हाला एक साधंसं उदाहरण देतो. ज्यांच्या पुढे महिलांनी आपली कैफियत मांडली, आज तुम्ही मला सांगा, कल्याणचा खासदार ज्यावेळेस हे सारे प्रसंग घडत होते, कल्याणचा खासदार आपल्या गावी शेतीची पाहणी करायला, बाबांबरोबर, या सगळ्या गोष्टींकडे कुठेतरी लक्ष द्या. इतकं निर्धास्त निर्ढावलेलं प्रशासन आजपर्यंत पाहिलं नाही. बरं, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, कल्याण ते ठाण्यापर्यंत, मग अगदी भिवंडी हायवे असेल, अगदी जुना आग्रा रोड असेल, किंवा अनेक ठिकाणी कुठे कुठे ड्रग्ज विकले जातात, हे खरंच प्रशासनाला माहिती नसेल? ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. काय बोलतोय मी या सगळ्या गोष्टींवर? कुठे कुठे डान्स बार चालू असतात, कुठे कुठे ड्रग्ज चालू असतात, कुठे कुठे ड्रग्ज मिळतात, आणि ह्या सगळ्यांमध्ये राजकीय वरदहस्त कुणाकुणाचा असतो, हे जर आम्हाला इथे सांगावं लागलं तर मग प्रशासनाचं काय ते क्रेडिट राहिलं? सगळं माहिती आहे प्रशासनाला, फक्त करण्याची ती ताकद द्यावी त्या पोलीस प्रशासनामध्ये. पोलीस प्रशासनाला ज्या दिवशी ताकद मिळेल नाही, ही ताकद ज्या दिवशी मिळेल, पोलीस प्रशासन सगळ्यांना सुतासारखा सरळ करून ठेवेल. पण राजकीय वरदहस्त, या राजकीय वरदहस्तांना कोण थांबवणार? पोलीस प्रशासनामध्ये ती ताकद आहे. मी अजूनही सांगतो, पोलीस प्रशासनात ती ताकद आहे. कित्येक राजकीय नेत्यांची ही सगळी मंडळी आहेत बरं का. हा करोडोंचा पैसा, ह्या बॅनरबाज्या, ह्या रस्त्यांवर दिसणाऱ्या मोठमोठ्या बॅनरबाज्या, होर्डिंगबाज्या, ह्या काही अशाच फुकट येत नसतात. घाम गाळून पैसा कमवा आणि बॅनर लावून दाखवा. एखादा बॅनर, अगदी 4x4चा बॅनर लावून दाखवा घामाच्या पैशातनं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वावरामध्ये खुरपायला जा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत वावरामध्ये खुरपायला जा, आणि खुरपून आल्यानंतर मिळणाऱ्या 350-400 रुपयाच्या रोजावर एखादा बॅनर लावून दाखवा. मग तुम्हाला कळेल मौज मजा काय असते ते. असो, मी जास्त काही खोलात जात नाही. सगळ्याला सरकारी वरदहस्त आहे, या गोष्टी कधीही थांबणार नाहीत. आपल्या हातात जी वेळ होती ना, ज्यांना 1,500 गोड लागले, ज्यांना खोटं बेगडी हिंदुत्वाचं नाटक केलेलं गोड लागलं, अरे हिंदुत्व हाताला काम शिकवतं. हिंदुत्व उपाशी पोटं शिकवत नाही, हिंदुत्व थंड झालेल्या विजलेल्या चुली शिकवत नाही. असो, मी तुम्हा सर्वांची रजा घेतोय. तुम्हा सर्वांना माझा विषय नक्कीच कळाला असेल. तुम्ही व्यक्त व्हा, कमेंटमध्ये व्यक्त व्हा, नेमकं तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणावरनं. बदनाम होणाऱ्या महाराष्ट्राचं नाव पाहून नेमकं तुम्हाला काय वाटतं, नक्की व्यक्त व्हा. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.